वसंत व्याख्यानमालेच्या 147व्या ज्ञानसत्रातल्या 10व्या पुष्पात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर चंद्रशेखर टिळक यांचं बदलते अर्थकारण बदलते समाजकारण या विषयावर व्याख्यान. सरांचा सर्वांना पुस्तकांमुळे आणि अनेक व्याख्यानांमुळे सुपरिचय आहेच, परंतु एक औपचारिक ओळख करून द्यावी म्हणून थोडक्यात ओळख करून देते. सर 1998 पासून NSDL म्हणजेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड इथे कार्यरत आहेत. शिवाय सध्या एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट या पदावर कार्यरत आहेत. याआधी इन्सेक शेअर अँड स्टॉक ब्रोकिंग लिमिटेडमध्ये असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट म्हणून सरांनी काम केलेलं आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी येथे डिव्हिजनल चीफ इन्व्हेस्टिगेशन या पदावर काम करणारे सर्वात तरुण चीफ ऑफिसर म्हणून सरांना मान मिळालेला आहे. गेले 24 वर्ष केंद्र सरकारच्या बजेट या विषयावर अनेक ठिकाणी सरांनी लेक्चर्स दिलेली आहेत. सोशल अँड पॉलिटिकल इम्पॅक्ट ऑन ग्लोबल क्रायसिस ऑन इंडिया या विषयावर 90 पेक्षा अधिक ठिकाणी सरांनी लेक्चर्स कंडक्ट केलेली आहेत. इन्व्हेस्टमेंट विषयाशी निगडीत अनेक ठिकाणी लेक्चर्स सरांनी दिलेली आहेत. शिवाय अनेक ठिकाणी सरांची आर्टिकल्स प्रकाशित झालेली आहेत. गुंतवणूक गुरु, अर्थसंकल्प आणि भारतीय अर्थव्यवस्था अशी अनेक पुस्तके सरांची प्रकाशित झालेली आहेत, ज्याच्या 7व्या आवृत्त्या सध्या सुरू आहेत. 1995 मध्ये जायंट अवॉर्ड्स, युनायटेड वेस्टर्न बँक अवॉर्ड, 1999 मध्ये सिकॉम आनंद भडकमकर अवॉर्ड असे अनेक पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. अर्थकारण बदलते समाजकारण या विषयावर डॉक्टर चंद्रशेखर टिळक आपलं मनोगत व्यक्त करतील. चंद्रशेखर टिळक. नमस्कार. या वसंत व्याख्यानमालेच्या आयोजकांनी मला दिलेल्या संधीबद्दल त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करून बदलते अर्थकारण बदलते समाजकारण या विषयावरच्या माझ्या विवेचनाला सुरुवात करतो. गेल्या 2 वर्षांच्या करोनाच्या कालखंडानंतर एका वेगळ्या उत्साहाने, वेगळ्या उमेदीने आपल्या संस्कृतीप्रिय, सामाजिक रूढीप्रिय आणि त्याचबरोबर सामाजिक उत्सवांमध्ये मग्न असलेल्या महाराष्ट्रीय समाजामध्ये वसंत व्याख्यानमालांच्या रूपाने पुनश्च एकदा आपण एका वेगळ्या पद्धतीनं हरिओम म्हटलंय असं म्हणायला हरकत नाही. आणि सुरुवातीच्याच वाक्यामध्ये दोनदा बदलतं हा शब्दप्रयोग अनवधनाने वापरला गेला असला तरी सुद्धा आजच्या विषयाला तो धरून होईल आणि म्हणून तो केला गेला असं समजायला हरकत नाही. आपला आजच्या विवेचनाचा विषय बदलतं अर्थकारण बदलतं समाजकारण. साहजिकच कोणतंही अर्थकारण किंवा समाजकारण हे एका रात्रीत बदलत असतं अशातला भाग नाही. जसं संस्कृत साहित्यामध्ये पृथ्वीचं वर्णन हे नवोन्मेषशालींनी असं केलं गेलंय, मग ज्याला नव्यानं धुमारे फुटत राहतात आणि त्या धुमाऱ्यांचा नवीन अर्थ जाणवत राहतो, ही प्रक्रिया जशी सतत सुरू असते तसं कोणत्याही देशाचं, कोणत्याही समाजाचं अर्थकारण आणि पर्यायानं राजकारण आणि समाजकारण सुद्धा हे सतत बदलत असतं. आता समाजकारण बदलतं म्हणून अर्थकारण बदलतं, की अर्थकारण बदलतं म्हणून राजकारण बदलतं, की राजकारण बदलतं म्हणून समाजकारण आणि अर्थकारण बदलतं, हे चिरंतन वादाचे नसले तरी चर्चेचे विषय हे राहिलेत. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आज वयाच्या 62व्या वर्षी या विषयावरती बोलत असताना मला सहज लक्षात असं येतं की वयाच्या 15व्या-16व्या वर्षी किंवा कॉलेजच्या दिवसामध्ये म्हणजे साधारणपणे 1970च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये किंवा अगदी 1971 ते 1981 या काळामध्ये अनेक आंतरशालेय, आंतरमहाविद्यालयीन वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धांचा एक ठरलेला विषय असायचा की आंतरराष्ट्रीय समाजकारण आणि आंतरराष्ट्रीय अर्थकारण यांच्यातल्या विभाजन रेषा अस्पष्ट होत आहेत. म्हणजे तेव्हापासनं ही चर्चा सुरू आहे. त्यामुळे अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण हे 3 विषय असे आहेत की नेमकं यातलं कोण कोणाचं कारण असतं आणि कोण कोणाचं परिणाम असतं हे जाणवत नाही. पण एकात जर दीर्घकाळ बदल होत राहिले किंवा झालेले बदल हळूहळू टप्प्याटप्प्याने का होईना परंतु दीर्घकाळ स्थिरावत गेले तर उरलेली 2 क्षेत्र, मग अर्थकारणात बदल झाले तर समाजकारण आणि राजकारण, समाजकारणात बदल झाले तर अर्थकारण आणि राजकारण, आणि राजकारणात बदल झाले तर अर्थकारण आणि समाजकारण हे बदलत जातात, ही वस्तुस्थिती आहे. अशा वेळेला लक्षात येणारी एक गोष्ट अशी की बदलतं अर्थकारण बदलतं समाजकारण ही सतत चालणारी अशी एक प्रक्रिया आहे. म्हणजे ते प्रॉडक्टही आहे आणि ती प्रोसेसही आहे. आज मितीला हा विषय घ्यायचं कारण हे अनेकविध असलं
तरी अत्यंत साहजिकपणे त्याचं तात्कालिक कारण हे म्हणजे आत्ताचा सुरू असलेला करोना. सुरू असलेला म्हणण्याचं कारण असं की आजही आपण सगळेजण वर्तमानपत्रात वाचतोय, निदान चर्चा ऐकतोय की जून 2022 या पुढच्या महिन्यामध्ये अगदी सौम्य स्वरूपाची का होईना पण करोनाची पुढची लाट ही येऊ शकते. आपल्या देशातल्या अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा मास्क सक्तीचा करावा लागेल का, अशी ही चर्चा या ना त्या स्वरूपात, या ना त्या प्रमाणात, कधी जाहीरपणे, कधी कुजबुजतेपणाने होते आहे. आणि असं होणारा जगातला आपला एकमेव देश आहे अशातला भाग नाही. आणि त्यामुळेच साधारणपणे 2-2.25 वर्षापूर्वीच्या काळामध्ये जेव्हा करोना सुरू झाला, त्यानं केवळ आपल्या देशाचंच नव्हे तर जागतिक पातळीवरही अर्थकारण बदलत गेलं, ही गोष्ट खरी आहे. आणि म्हणून या तात्कालिकतेच्या पार्श्वभूमीवरती जरी आज विवेचनाचा विषय बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण असा घेतला असला, तरी सुद्धा आज मितीचे ते संदर्भ आहे आणि ही प्रक्रिया सदैवच सुरू असते. आणि मग या प्रत्येक टप्प्यांना आपण कधी आर्थिक सुधारणा, कधी सामाजिक सुधारणा, कधी राजकीय सुधारणा म्हणतो का, हाही विषय करण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि म्हणून आजचा विवेचनाचा विषय बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण. अगदी साधं पहा ना, की मी नेहमी गमतीने असं म्हणतो की डिमॉनिटायझेशनला अनेक वर्षामध्ये जे करता येणं जमलं नाही, ते करोनानं अवघ्या काही आठवड्यांमध्ये केलं. डिमॉनिटायझेशनचे जे काही अनेकविध उल्लेख किंवा उद्देश आहेत आणि त्याची अनेक वेळेला पुनरुक्तीही झाली, काही वेळेला ते बदललेही गेले, तरी एक गोष्ट नक्की होती की एकंदरीतच प्रत्यक्षात रोखीचे व्यवहार करण्याचं प्रमाण आणि सातत्य कमी होत आपण जास्तीत जास्त स्वरूपामध्ये, ज्याला कॅशलेस किंवा पेपरलेस असं म्हणू, अशा पद्धतीच्या व्यवहारांकडे आणि सौदापूर्तीकडे गेलं पाहिजे. अगदी साधी पुस्तकं विकत घ्यायचं प्रमाण जरी आपण करोनाच्या आधीच्या काळामध्ये घेतलं, तरी तुमच्यासारख्या जाणकार पुणेकर प्रेक्षकांना किंवा इतर प्रेक्षकांना सांगायला हवं अशातला भाग नाही की घरामध्ये अगदी कितीही पिढीजात वाचनाची सवय असली तरी सुद्धा अजूनही ई बुक आणि किंडल बुक्स ही त्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये विकली जात नाहीत. इतकंच कशाला, अगदी साधं कागदी स्वरूपातलं पुस्तक, प्रत्यक्ष स्वरूपातलं पुस्तक जरी हातात घ्यायचं झालं तरी माझी पिढी बहुतांश वेळेला प्रत्यक्ष दुकानामध्ये जाऊन पुस्तकांची खरेदी करण्याचा वरती कल देत असेल. करोना नंतरच्या काळामध्ये जी माझी जीवनशैली बदलावी लागली, त्यातनं पुस्तकाच्या वाचनाचं प्रमाण वाढलं. इतकंच नव्हे तर या ना त्या कारणांच्या निर्बंधांमुळे मला प्रत्यक्ष दुकानामध्ये जाऊन पुस्तक विकत घेण्यापेक्षा सुद्धा नाईलाजानं का होईना पण ऑनलाईन खरेदीचा पर्याय निवडावा लागला. हे अलीकडच्या काळामधलं आणि त्या दृष्टिकोनातनं असलेलं अर्थकारण आणि त्या दृष्टिकोनातनं असलेलं समाजकारण याचाही विचार केला पाहिजे. आज मितीला जरी आपण पुस्तक वाचन हा एक छंद म्हणून पाहिलं, एक हौस म्हणून पाहिली, तरी सुद्धा अशा या बदलत्या अर्थकारणाचं किंवा समाजकारणाचं स्वरूप केवळ अशा छंदांपुरेसं, केवळ अशा हौसेपुरेसच मर्यादित राहिलेलं नाही, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. आणि असे सर्वंकष स्वरूपाचे आणि सर्वस्थायी स्वरूपाचे बदल जेव्हा होतात, त्यावेळेला बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण याचा विचार करावा लागतो. आणि मी म्हटलं तसं हे दोन्हीही घटक किंवा दोन्ही क्षेत्र अशी आहेत की ती एकमेकांवरती कळत न कळत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, जलद किंवा संथ अशी वेगवेगळ्या टप्प्यावरती आणि वेगवेगळ्या पैलूंनी बदल करत राहतात, याचा विचार करावा लागेल. आणि असा विचार जेव्हा आज मी एप्रिल-मे 2022च्या काळामध्ये करतोय, त्यावेळेला पटकन स्वानुभवातनं लक्षात आलेली गोष्ट अशी की ती म्हणजे एकंदरीतच अर्थकारणाकडे आणि आर्थिक व्यवहारांकडे बघण्याची आपली दृष्टी ही मोठ्या प्रमाणावरती बदलतीये. याचं एक साधं उदाहरण आपण लक्षात घेऊया. तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे की मे 2020 मध्ये वयाची 60 वर्ष पूर्ण केली म्हणून मी सेवानिवृत्त झालो असलो तरी सुद्धा त्याच्या आधीची जवळजवळ 32 ते 35 वर्ष ही मी आपल्या देशातल्या आर्थिक सेवांशी संबंधित अशा संस्थांमध्ये नोकरी केली. कधी मुंबई शेअर बाजार म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल, कधी सेबी असेल, कधी एखादी ब्रोकिंग फर्म असेल किंवा शेवटची 22 वर्ष NSDL मध्ये असेल आणि त्यातली 10 वर्ष आपल्या देशभरामध्ये नॅशनल पेन्शन सिस्टम किंवा NPS च्या अंमलबजावणीशी संबंधित असेल.
एकंदरीतच माझी संपूर्ण 40 ते 42 वर्षांची करिअर किंवा नोकरी ही वित्तीय सेवा आणि त्यातही डिजिटल वित्तीय सेवा किंवा डिजिटल फायनान्शियल सर्व्हिसेस या क्षेत्रामध्ये गेलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून एक पटकन लक्षात आलेली गोष्ट अशी की आधीच्या काळामध्ये हर्षद मेहता सारख्या घोटाळ्यांनी जसा शेअर बाजार माणसापर्यंत पोहोचवला, पुन्हा घोटाळे हे एक बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण आहे. त्याच्या पुढची कडी करोनाच्या काळामध्ये केली गेली. म्हणजे साधारणपणे 2010-2015 पर्यंत शेअर बाजाराकडे आपल्या देशातल्या गुंतवणूकदारांचं मोठ्या प्रमाणावरती लक्ष जायला सुरुवात झाली होती. प्रत्यक्ष कृती केली न केली हा वेगळा विषय, पण निदान लक्ष द्यायला झालं होतं. 1988 साली जेव्हा मी ब्लू स्टार ICIM मधली नोकरी सोडून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये नोकरी पत्करली, त्या काळामध्ये माझ्या वडिलांना कमीत कमी 3 ते 4 हजार लोकांनी विचारलं असेल की शेखर आता एखाद्या दलालाकडे नोकरीला का लागतोय. तेवढी परिस्थिती आताच्या काळामध्ये जरी राहिली नसली तरी हर्षद मेहता सारख्या अनेक गोष्टींमुळे तो चर्चेत आलेला विषय आणि नंतरच्या सरकारी आर्थिक धोरणांमुळे आपल्या गुंतवणुकीच्या संकल्पना कळत न कळत बदलायला भाग पाडल्यामुळे शेअर बाजाराकडे लक्ष देणाऱ्या लोकांची संख्या वाढली. परंतु आपल्या देशामध्ये शेअर बाजाराकडे लक्ष देणाऱ्या माणसांचे उद्देश हे भांडवल वृद्धी, मराठीत सांगायचं तर कॅपिटल अप्रिसिएशन आणि नियमितपणानं किंवा अनियमितपणानं मिळणारे लाभांश म्हणजे डिव्हिडंड अशा पुरेशी मर्यादित असेल. परंतु करोना नंतरच्या काळामध्ये या अर्थकारणामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आमूलाग्र बदल झाले. मी अनेक ठिकाणी अगदी चंद्रशेखर टिळक या माझ्या स्वतःच्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेल्या अनेक व्हिडिओमध्ये जसं सविस्तरपणाने म्हटलंय, तो मुद्दा इथे मला सुरुवातीला घ्यावा असं वाटतं. गेल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये जेव्हा 3 ते 3.5 कोटी अकाउंट आपल्या देशामध्ये नव्याने ट्रेडिंग कम डिमॅट अकाउंटच्या स्वरूपामध्ये उघडले जातात, हे अभूतपूर्व आहे. हे बदलतं अर्थकारण तर आहेच, पण हे बदलतं समाजकारणही आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. साधारणपणे मार्च 2020 पासून आपल्या देशामध्ये अलीकडचा काही महिन्यांचा काळ वगळता या ना त्या स्वरूपात, या ना त्या टप्प्यावर, या ना त्या तीव्रतेचे निर्बंध आपण सगळ्यांनीच अनुभवलेले आहेत. आणि त्या दृष्टिकोनातनं सगळ्यात महत्वाचा झालेला फरक ही म्हणजे आपल्या काम करण्याची जागा बदलली. पूर्वी आपण ऑफिसात जाऊन काम करत होतो, त्याची जागा वर्क फ्रॉम होम नावाच्या संकल्पनेने घेतली. हेही एक बदलतं अर्थकारण आणि बदलतं समाजकारण आहे. विवेचनाच्या पुढच्या टप्प्यावरती हा मुद्दा जरूर घेतो, पण आज मी तिला या वर्क फ्रॉम होम मुळे ट्रेडिंग डिमॅट अकाउंट उघडण्याचं प्रमाण, स्वरूप आणि सातत्य हे मोठ्या प्रमाणावरती बदललं. हे खरं सांगायचं म्हणजे बदलतं अर्थकारण आणि बदलतं समाजकारण याचं एक अत्यंत महत्वाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. मी नुकतंच म्हटलं तसं की आधीच्या काळामध्ये, करोनाच्या आधीच्या काळामध्ये शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढत होतं. याचं कारण शेअर बाजाराने दिलेले चांगले निकाल असं जितकं होतं, तितकंच सरकारी धोरणांमुळे या ना त्या स्वरूपात निश्चित अशा पद्धतीच्या व्याजदरांवरती आधारित अशा गुंतवणुकीच्या साधनांची व्याप्ती, संख्या, प्रमाण, स्वरूप आणि सातत्य हे 5ही निकष महत्वाचे हे बदलत गेले. आणि त्यामुळे इच्छा असो वा नसो, धरणाची एक दारं जर बंद करत गेलं तर खुल्या असलेल्या दारांकडे पाण्याचा प्रवाह आणि प्रभाव वाढतो. हे जसं आपण म्हणतो तसं तुमच्या माझ्या गुंतवणुकीचे प्रवाह हे शेअर बाजाराकडे फार मोठ्या प्रमाणावरती केले. म्हणजे जसं एक संस्कृत सुभाषित आहे की सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति, तसे आपल्या गुंतवणुकीची साधनं म्हणून आपण प्रॉव्हिडंट फंड, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अशा जरी गोष्टींचा विचार करत असलो, आयुर्विमा सारख्या गोष्टींचा विचार करत असलो, म्युच्युअल फंडांसारख्या गोष्टींचा विचार करत असलो, तरी मी गुंतवताना जरी या 4 वेगवेगळ्या साधनात पैसे गुंतवलेले असले तरी या ना त्या स्वरूपामध्ये त्या साधनात गुंतवलेले पैसे अंतिमतः हे शेअर बाजारामध्ये काही प्रमाणात तरी येत होते. याची मला सवय झाली होती. इथनं या बदलत्या अर्थकारणाला सुरुवात जरूर झाली. पण करोना नंतरच्या काळामध्ये त्याला एक अतिशय महत्वाचा आयाम किंवा पैलू हा जोडला गेला आणि त्यामुळे केवळ भांडवल वृद्धी किंवा केवळ लाभांश, कॅपिटल अप्रिसिएशन आणि डिव्हिडंड या 2 निकषांवरती आधारित अशी शेअर बाजारामध्ये गुंतवणूक झाली नाही. तर त्याच बरोबरीने करोना नंतरच्या काळामध्ये औद्योगिक जगतावरती, त्यांच्या अर्थचक्रावरती, त्यांच्या उत्पन्न चक्रावरती
ज्यामुळे जसे परिणाम होत गेले तसतसे त्या उद्योग समूहांनी किंवा त्या कंपन्यांनी आपल्या आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या पगाराचं प्रमाण जरी बदललं नसलं तरी काही प्रमाणामध्ये खरं म्हणजे प्रमाणही बदललं, पण मोठ्या प्रमाणावर निदान आपल्या देशामध्ये ते बदललं नाही, तरी स्वरूप आणि सातत्य नक्की बदललं. बाकी काही नाही. तरी निदान आपला पगार मिळण्याची तारीख मागे पुढे होण्याचं प्रमाण वाढलं. काही ठिकाणी पूर्ण पगार मिळाले नाही असं म्हणत नाही. फार मोठ्या प्रमाणावरती आपल्या देशातल्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार दिले. पण काही कंपन्यांच्या बाबतीत, काही क्षेत्रांच्या बाबतीत, काही भौगोलिक स्थानांच्या बाबतीत एक रकमी महिन्याचा पगार द्यायच्या ऐवजी टप्प्याटप्प्यानी, हप्त्याहप्त्यानी पगार देण्याची गणितं वाढली. पण सध्याच्या एकंदरीतच प्रीपेडच्या जमान्यामध्ये आणि त्यातही वर्क फ्रॉम होममुळे अशा साधनांवरच्या वाढत्या वापरामुळे, उपयोगामुळे, अवलंबित्वामुळे तो खर्च मात्र मला एक रकमी करावा लागला. पण तो खर्च त्यातनं मी भरून काढतोय, तो माझ्या पगाराची वेळ मागे पुढे झाली. त्या पगाराचं प्रमाण मागे पुढे झालं, त्या पगाराचं स्वरूप मागे पुढे झालं, त्या पगाराचं सातत्य मागे पुढे झालं. त्यामुळे शेअर बाजाराकडे आधीच्या काळानुसार केवळ लाभांश आणि भांडवल वृद्धी या निकषांच्या बरोबरीने नियमित उत्पन्नाचं साधन किंवा नियमित उत्पन्नाची संधी म्हणूनही आपण बघायला लागलो का, याचा विचार करावा लागेल. आणि माझा या क्षेत्राचा अनुभव, मग ते धोरण असेल किंवा अंमलबजावणी, म्हणजे पॉलिसी आणि इम्प्लिमेंटेशन, या दोन्ही बाजूंनी जेव्हा मी विचार करतो तेव्हा निदान मी तरी या निष्कर्षाप्रत येतो की होय, खरोखरच भांडवल वृद्धी म्हणजे कॅपिटल अप्रिसिएशन आणि लाभांश म्हणजे डिव्हिडंड याच्या बरोबरीनं नियमित उत्पन्नाची संधी आणि साधन, यातल्या नियमिततेची गणित काही वेळेला दैनिक स्वरूपाची असतील, काही वेळेला साप्ताहिक स्वरूपाची असतील, काही वेळेला पाक्षिक स्वरूपाची असतील, पण निदान मासिक स्वरूपाची होती ही गोष्ट नक्की. मग तुम्हाला त्या संबंधित व्यक्तीला एक गुंतवणूकदार म्हणून, एक सट्टेबाज म्हणून, एक ट्रेडर म्हणून, त्यातला कुठचाही शब्द मी अपशब्द किंवा शिवी म्हणून वापरलेला नाही. तुमची वृत्ती आणि गुंतवणुकीचा कालावधी या दृष्टिकोनातून हा वापरलेला शब्द आहे. या नानाविध माध्यमातून आपण आपलं अर्थकारणही बदललं आणि पर्यायानं आपण आपलं समाजकारणही बदललं. अशा अर्थाने बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण या विषयाचं विवेचन करत असताना अगदी प्रारंभाचा नमनाचा मुद्दा म्हणून मी हे गणित लक्षात जरूर घेईन. यातनं ज्या गुंतवणुकीच्या आणि समाजकारणाच्या नवीन संधी जन्माला आल्या त्याचाही विचार केला पाहिजे. साधारणपणे एखादी दलाली कंपनी काय पद्धतीनं आपल्या कामाचं स्वरूप आणि रोजगाराच्या संधी निर्माण करतं, याच्याशी माझा एक धोरणकर्ता म्हणून आणि एक अंमलबजावणीशी संबंधित अधिकारी म्हणून अनेक वर्षांचा अनुभव आहे. साधारणपणे ब्रोकिंग फर्म म्हटल्यानंतर क्लायंट सर्व्हिसिंग हे गणित महत्वाचं नव्हतं असं नाही, परंतु ज्या वेळेला आधीच्या अनेक वर्षांना जे जमलं नव्हतं, म्हणजे वर्षभरामध्ये 7-8 लाख डीमॅट अकाउंट दोन्ही डिपॉझिटरीज आपल्या देशात कार्यरत असलेल्या आयएनएसडीएल आणि सीडीएसएल मिळून जर उघडल्या गेल्या तर ती कौतुकाची पदवी घेतली जाते. आणि अशा पार्श्वभूमीवरती या तुलनेमध्ये जेव्हा आपण 2.5 वर्षामध्ये विपरीत आर्थिक परिस्थितीचे ढोल आणि नगारे सगळीकडे वडवले जात असताना जर 2-2.5 कोटी नवीन डीमॅट अकाउंट उघडत असू तर यातलं प्रमाण किती बदललं हे लक्षात घेऊ. इतर अनेक ठिकाणी रोजगाराच्या संधी कमी होत असताना अशा वेळेला दलाली संस्था, वित्त संस्था, बँकिंग संस्था यांच्यामध्ये ज्या रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या त्याचं गणित लक्षात घेऊ. हे बदलतं अर्थकारण आणि बदलतं समाजकारण आहे. कारण मुळामध्ये औद्योगिक सेवा प्रधानतेच्या काळामध्ये आपल्याला एका विशिष्ट पद्धतीच्या सॅलरी स्ट्रक्चरची, एका विशिष्ट पद्धतीच्या पे स्ट्रक्चरची अशी सवय झालेली होती. परंतु वित्तीय सेवांचं स्वरूप आणि प्रमाण हे अशा ठिकाणी कमी आहे. एक विशिष्ट रक्कम पगार म्हणून मिळण्याची जी आपल्याला पिढीजात सवय होती त्याच्यापेक्षा एक थोडी वेगळी गणित वित्तीय सेवांमध्ये असतात. करोनाच्या आधीच्याही काळामध्ये आयटी सेक्टर प्रमाणे वित्तीय सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा तुमच्या निश्चित पगाराची रक्कम कमी असते आणि तुमच्या बदलत्या स्वरूपाची किंवा ज्याला आपण व्हेरिएबल म्हणू अशा पद्धतीच्या उत्पन्नाच्या साधनांचं प्रमाण आणि सातत्य हे जास्त असतं. आणि मग ज्या वेळेला अशा पद्धतीची क्षेत्र आपल्याला नोकरीच्या संधी उपलब्ध करून देतात त्यावेळेला तुमच्या उत्पन्नाचं प्रमाणही बदलतं राहतं. हे बदलतं अर्थकारण आणि बदलतं समाजकारण. म्हणजे एकीकडे माझ्या खर्चाचं प्रमाण आणि सातत्य बदलत नाही,
पण माझ्या उत्पन्नाचं प्रमाण, स्वरूप आणि सातत्य बदलतं, त्यावेळेला प्रत्यक्षात माझ्या दैनंदिन जीवनामधल्याही खर्चाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलतो आणि त्याचे प्राधान्यक्रमही बदलतात. ही गणितं लक्षात येतात. आणि अशा वेळेला या बदलत्या स्वरूपाचा विचार करणं हे बदलतं अर्थकारण आणि बदलतं समाजकारण असेल. म्हणजे नव्यानं उघडलेले मोठे अकाउंट, त्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावरती झालेली साधनं, याचा तर विचार करावाच लागतो. पण त्याच बरोबरीनं लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्यातला फरक होतो. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये समाज माध्यमांचा, विशेषतः युट्यूब चॅनल्सचा आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीनं प्रयोग आणि परिणाम वाढला हे पाहिलं पाहिजे. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की चंद्रशेखर टिळक हे माझं स्वतःचं युट्यूब चॅनल मी अत्यंत नाईलाजाने माझ्या मनाविरुद्ध, पण जी व्यक्ती सांगत होती त्याला नाही म्हणता येणं शक्य नाही, या घटकाचा मोठा प्रभाव असताना सुरू केलं. आज परिस्थिती अशी आहे की गेल्या 2 वर्षामध्ये ऑनलाईन पद्धतीनं जवळजवळ 250हून जास्त ट्रेनिंग प्रोग्राम्स मी केले. अगदी जानेवारी ते मार्च 2022 या 3 महिन्यामध्ये माझी एकंदरीत 75 ऑनलाईन पद्धतीची व्याख्यानं झाली. आणि मग अशा वेळेला लक्षात असं येतं की साधारणपणे पूर्वी गुंतवणुकीशी संबंधित विषयांची जेव्हा मी सत्र घेत असे, त्यावेळेला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असेल, फंडामेंटल अनालिसिस असेल किंवा म्युच्युअल फंड प्रॉडक्ट्स असतील किंवा माझा एनपीएस मधला अनुभव हा विचारात घेतल्यानंतर लोकांनी केलेला विचार असेल, तर अशा साधनांची किंवा सेशन्सची मागणी जास्त असायची. आता लक्षात असं येतं की लोकांचा शेअर बाजाराकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललाय. म्हणजे मी जरी टेक्निकल अनालिसिस वरती लेक्चर्स घेत नसलो तरी डे आणि पोझिशन ट्रेडिंगच्या सेशन्सची मागणी वाढली. एक व्यक्ती म्हणून, एक धोरणकर्ता म्हणून, एक वयोगटाचा, वृत्तीगटाचा भाग म्हणून काही कारण असेल, होता होईतो मी वृत्तीनं लॉंग टर्म इन्व्हेस्ट करा. परंतु तरी सुद्धा माझा अनुभव लक्षात घेता की तुम्ही डे आणि पोझिशन ट्रेडिंगची सेशन घ्या ही मागणी केली. जसजसं माझ्या या सेशन मध्ये मी ज्या स्क्रिप्टची, ज्या शेअर्सची चर्चा केली, ते प्रत्यक्षात कसे वागतात आणि लोकांना फायदा मिळतो असं म्हटल्यानंतर आम्ही वेळ आली तर वाढीव मागणी, पैसे द्यायला तयार आहोत, प्रवेश मूल्य द्यायला तयार आहोत, एंट्री फी द्यायला तयार आहोत. पण या सेशन्सचं सातत्य, या सेशन्सचं प्रमाण, या सेशन्सचा कालावधी वाढवा अशी मागणी आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं महिन्यातनं 2दा तरी अशी सेशन मी घेतो. फी दुप्पट केली तरी सुद्धा प्रतिस्पर्धी किंवा प्रतिस्पर्धी म्हणणार सहभागी होणारे, पार्टिसिपंट होणाऱ्यांची संख्या वाढते. हे आपलं बदलतं अर्थकारण आणि बदलतं समाजकारण. म्हणजे होता होईतो आजपर्यंत डे ट्रेडिंग करणारे, पोझिशन ट्रेडिंग करणाऱ्या माणसांकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्या बाजारात पाहायला गेलं. आज त्याबाबतचा तो जो धब्बा होता, तो जो स्टिग्मा होता, तो दूर होतोय. हे बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण. आणि याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारी जी गणित आहेत ते वर्क फ्रॉम होम हे बदलते अर्थकारण, बदलतं समाजकारण मधला दुसरा पैलू आहे. पूर्वी ज्या वेळेला तुमच्या माझ्यासारखी माणसं ऑफिसात जाऊन नोकरी करत होती, आता पूर्वी म्हणतानाही लक्षात घ्यावं लागतं की फक्त त्याला 2 वर्षाचा काळ झालाय, पण आता आपल्याला 2 वर्ष म्हणजे मोठा काळ वाटायला लागला. हे बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण. 1980 साली जेव्हा मी बीकॉम झालो त्यावेळेला आम्हाला कॉमर्स कॉलेजमध्ये शिकवलं जायचं की 2 वर्षाचा काळ म्हणजे शॉर्ट टर्म, 2 ते 5 वर्षाचा काळ म्हणजे मीडियम टर्म आणि 5 वर्षापेक्षा जास्त काळ म्हणजे लॉंग टर्म. होता होईतो आपली शेअर बाजाराची धोरणं आणि कॅपिटल गेन टॅक्स सुद्धा तशाच पद्धतीनं कॅल्क्युलेट केले गेले. काळाच्या ओघामध्ये ही गणितं बदलली. आताच्या काळामध्ये लोकांना 2 वर्ष हा सुद्धा लॉंग टर्म काळ वाटायला लागला. त्यामुळे करोना सुरू व्हायच्या आधीच्या काळामध्ये तुम्ही आणि मी जेव्हा ऑफिसमध्ये जात होतो त्यावेळेला आपल्या सगळ्यांची ऑफिसमध्ये जायची वेळ नक्की होती. आपण कोणत्याही पातळीवरती काम करत असलो तरी आपली घरी यायची वेळ आपल्या हातात नव्हती. मग ते आयटी सेक्टर असू दे, ते फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टर असू दे, ते मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असू दे, याच्यात दोन्ही गोष्टी होत्या. एक तर ऑफिसातनं निघण्याची वेळ नक्की नव्हती आणि नंतर पुण्या मुंबई सारखंच नव्हे तर आपल्या देशातल्या सगळ्याच गावांमध्ये वाहतूक आणि ट्रॅफिक ह्या गोष्टी एवढ्या झाल्या होत्या की तिथे नेमका किती वेळ लागेल हे सांगणं म्हणजे लॉटरीच्या तिकिटाला पैसे लागण्याची गत होती. आणि अशा वेळेला तुम्हाला आणि मला इच्छा असून सुद्धा, शक्यता असून सुद्धा, संधी असून सुद्धा शेअर बाजारातल्या गुंतवणुकीचा विचार करायला वेळ मिळत नव्हता.
कारण बहुतांश कंपन्यांमध्ये एकदा तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्ही ऑफिस नेटवर्कशी निगडीत होता. कारण आता आपल्या सगळ्यांच्या कामाचं स्वरूप हे कॉम्प्युटर बेस्ड झालेलं आहे. आणि अशा वेळेला जर मला साईटच नसेल, त्याला मला ऍक्सेसच नसेल, तर मी काम करू शकत नव्हतं. आज मी वर्क फ्रॉम होम करत असताना आता मी ऑफिस नेटवर्कवरती अवलंबून नाही. आता मी माझ्या लोकल नेटवर्कवरती अवलंबून आहे. त्यामुळे पूर्वी ज्या सॉफ्टवेअर कंपन्या, पूर्वी ज्या हार्डवेअर कंपन्या, पूर्वी ज्या नेटवर्क कंपन्या ह्या इंडस्ट्रियल युनिट बेस्ड काम करत होत्या, ते आता डोमेस्टिक युजर बेस्ड काम करतात. हे बदलतं नेटवर्क समाजकारण, बदलतं अर्थकारण. याचे फार बहुआयामी प्रकार आहेत. आणि म्हणून मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये, भाषणांमध्ये म्हणतो तसं, की करोना येताना आजार म्हणून आला असेल, पण जाताना किंवा नंतरच्या टप्प्यामध्ये तो बाजार म्हणून राहिलाय, हे गणित लक्षात घे. हे बाजारपण केवळ त्यांच्या औषधी कंपन्यांपुरेसं मर्यादित. हे बाजारपण केवळ एखाद्या वैद्यकीय सेवा, वैद्यकीय साधनं, वैद्यकीय उपकरणं आणि वैद्यकीय यंत्रणा याच्या पुरेसं मर्यादित. एक साधं उदाहरण आपण पाहूया या दृष्टिकोनातून. आज ज्या वेळेला आपण असं म्हटलं की झोमॅटोमध्ये अपयश आलं किंवा स्विगीमध्ये स्ट्राईक झाले, याची गणित लक्षात घेऊ. त्यांच्या व्यवसायाचं स्वरूप बदललेलं नाही, परंतु त्यांच्या व्यवसायाचं लॉजिक बदललं. हे बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण. झोमॅटोचा ज्या प्रमाणामध्ये गाजावाजा होत IPO आला, आणि त्यावेळेला मी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये त्या जो दिवशी व्हिडिओ लॉन्च, IPO लॉन्च झाला, त्या दिवशी म्हणलं होतं की हे गणित चुकीचं आहे, याच्याकडे आता पैसे देऊ नका, असं म्हणणारे माझ्यासारखे फार अपवादात्मक लोक होते. हा माझ्या आत्मस्तुतीचा भाग नाही, परंतु त्यावेळेचं जे तर्कशास्त्र आहे, हे खरं सांगायचं म्हणजे करोना नंतरच्या काळाच्या अर्थकारणाचं तर्कशास्त्र आहे. आणि ते बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण. झोमॅटो पूर्वी तोच बिझनेस करत होता, झोमॅटो, स्विगी, जे तुमच्या माझ्यासारख्या लोकांकडच्या हातीचे डबे, आपण जी हॉटेलात ऑर्डर दिली होती, ते कंटेनर ते तिथनं उचलून तुम्ही जिथे मागितली असेल तिथे देत होते. ज्या वेळेला आपल्यापैकी बहुतांश जण ऑफिसमधनं काम करत होते, तेव्हा झोमॅटो जर करोनाच्या आधीच्या काळामध्ये दिल्या हॉटेलमधनं दिल्या वेळेला 100 डबे असेल, तर आजही 100 डबे उचलतो. त्याच्यामध्ये कुठेही बदल झालेला नाही. पूर्वीच्या काळामध्ये त्या 100तले 80 डबे तो एका विशिष्ट इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स मध्ये देत होता, त्यामुळे त्याचे डिलिव्हरी पॉइंट्स कमी होते. आज ही 100 माणसं 100 वेगवेगळ्या घरातनं कामं करतायत. आणि त्यामुळे जे पूर्वी त्याला 3, 4, 5, 10 ठिकाणी जाऊन डबे पोचवता येत होते, ते आता 80, 90, 100 ठिकाणी द्यावे लागतायत. यातनं त्याचं ट्रान्सपोर्ट कॉस्ट बदलते, यातनं त्याची लॉजिस्टिक कॉस्ट बदलते, आणि यातनं त्यांचे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वाढतात. ही गणित लक्षात घ्या. हे बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण. आणि त्यामुळे झोमॅटोला सांगता लागलं किंवा सांगावं लागलं की माझा IPO मी माझे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस भरून काढण्यासाठी करतोय, कारण मला झालेले लॉसेस, झोमॅटो म्हणून मला झालेले लॉसेस हे ऑपरेटिंग एक्सपेन्सेसच्या वाढत्या प्रमाणामध्ये आहेत. अफगाणिस्तान तालिबान असेल, कोरोना असेल, अलीकडच्या काळातलं रशिया युक्रेन असेल, यामुळे केवळ माझी ऑइल लॉजिस्टिक्स बदलली असं नाही, माझी केवळ ऑइल प्रोडक्शन कॉस्ट वाढली किंवा बदलली असं नाही, तर माझी ऑइल डिस्ट्रीब्युशन कॉस्ट ही वाढली. यातनं माझा वाहतूक खर्च वाढला, यातनं माझी दळणवळणाची साधनं बदलली. हे गणित लक्षात घेऊ. हे बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण. आणि इथे वर्क फ्रॉम होम प्लेज युअर रोल. आणि म्हणून मग स्विगीचा स्ट्राईक आत्ता होतो, म्हणून आता झोमॅटोच्या IPO ला अपयश येतं. ही गणित अशासाठी लक्षात ठेवली पाहिजेत की ही केवळ भूतकाळावरती अवलंबून असलेली, भूतकाळाशी संबंधित अशी गणित आहेत असं नाही, तर ती येणाऱ्या काळातली व्यवच्छेदक लक्षणं आहेत. आणि हे बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण. की करोना येणाऱ्या काळामध्ये नाहीसाही होईल, किंवा जसं आपण फ्लू, टायफॉइड, इतर तापाचे प्रकार मान्य केले आणि बाकीचे आपले दैनंदिन व्यवहार या रोगांच्या आजारांच्या काळामध्ये आपण चालू ठेवतो, तसं येणाऱ्या काळामध्ये करोनामध्येही ठेवू. परंतु शिक्षण संस्था असतील, अनेक वित्त संस्था असतील, अनेक कंपन्या असतील, यांनी आज मितीलाही ऑफिसमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आधीच्या 2 वर्षाच्या तुलनेमध्ये वाढवली नाही असं मला म्हणायचं नाही, परंतु त्याच्या बरोबरीनं वर्क फ्रॉम होम हे या ना त्या स्वरूपामध्ये सुरू ठेवलेलं गणित आहे. आणि वर्क फ्रॉम होम हे केवळ बदलते अर्थकारण, बदलतं समाजकारणचा महत्वाचा पैलू अशासाठी आहे की हे केवळ काम करायच्या जागेतला बदल नाहीये,
हा आपल्या उत्पन्नातला बदल आहे, हा आपल्या खर्चातला बदल आहे, हा आपल्या उपभोग शैलीतला बदल आहे. हे आजचं बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण आहे. एक साधं उदाहरण घेऊया. तुमच्या अनेकांच्या असं लक्षात आलं असेल की करोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या उत्पन्नाचं गणित बदललं, त्या उत्पन्नाच्या गणित बदलण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो याचा आहे की माझा जो मला पूर्वी कन्व्हेन्स अलावन्स म्हणून मिळायचा, ट्रान्सपोर्ट कॉस्ट म्हणून मिळायचा, अनेक कंपन्यांनी त्याचं स्वरूप आणि प्रमाण हे बदललेलं. कारण मला मिळणारा कन्व्हेन्स अलावन्स हा मी माझ्या घरापासून माझ्या ऑफिसमध्ये जाणं आणि परत येणं याच्यासाठी होता. अनेक कंपन्या आज मी तिला असा प्रश्न विचारतायत की अरे आता तू वर्क फ्रॉम होम करतो, म्हणजे जास्तीत जास्त ट्रान्सपोर्ट तुझ्या घरातल्या पुढच्या खोलीतनं तुझ्या घरात जे काही तुझी बेस्ट डेस्कटॉप आहे, तुझा लॅपटॉप आहे, ते ज्या टेबलवर ठेवलं असशील तिथपर्यंतची ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे, त्यामुळे मी तुला ट्रान्सपोर्ट कॉस्ट देत नाही. त्याच्या ऐवजी आता काही कंपन्या असं म्हणाल्या की ठीक आहे, तू आता ऑफिसचं काम घरातनं करतोय, त्याच्यासाठी लोकल नेटवर्क वापरतोयस. कारण आता मी ऑफिसचं लोकल एरिया नेटवर्क वापरू शकत नाही, मी ऑफिस लॅन वरती नाही, मग मी माझ्या घराच्या जवळच्या नेटवर्क सर्व्हिसेसची कामं करतोय, मग मी त्याचं बिल द्यायला तयार आहे. हे बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण. त्यामुळे ज्या कंपन्या आपलं हार्डवेअर, ज्या कंपन्या आपलं सॉफ्टवेअर, ज्या कंपन्या आपलं नेटवर्क हे मोठ्या प्रमाणावरती इंडस्ट्रियल हाऊसेसला देणारी गणितं चालवत होते, त्यांच्या बिझनेसच्या स्वरूपामध्ये, बिझनेसच्या प्रमाणामध्ये, बिझनेसच्या व्याप्तीमध्ये नकारात्मक बदल झालाय. याच्या विरुद्ध जे स्थानिक पातळीवरती माझ्या घराच्या कोपऱ्यावरती अशा पद्धतीच्या सेवा देणारी लोकल एरिया व्हेंडर्स होते, त्यांच्या व्यवसायात वृद्धी झाली. आता हे जे गणित आहे हे बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण. म्हणजे एकंदरीतच या करोनाच्या निमित्ताने का होईना, पण वेगवेगळ्या पद्धतीनं अर्थसत्तांचं जे विकेंद्रीकरण होत आहे, संघटित क्षेत्राकडनं जे मी असंघटित क्षेत्राकडे जातोय, हे बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण. केवळ मला कन्व्हेन्स अलावन्स मिळत नाहीये हा त्याचा दिसणारा परिणाम आहे, तो त्याचं कारण नाही. त्याचं कारण वेगळं आहे. आणि मग अशा वेळेला जेव्हा कंपनीच्या लक्षात यायला लागलं की त्याच्यामुळे माझ्या ट्रान्सपोर्ट कॉस्टमध्ये, माझ्या ऑपरेटिंग कॉस्टमध्ये येतं, कारण मला कन्व्हेन्स अलावन्स हा काही हजारो रुपयांमध्ये मिळत होता. मला प्रत्यक्षात यावा लागणारा खर्च ही गणित नाही. जर मला ऑफिस कार असेल, मला ऑफिस ऍक्च्युअल्स वरती पेट्रोल रिएम्बर्स करत असेल, तर सध्याच्या पेट्रोलच्या भावाचा विचार करायचा झाला तर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी ट्रॅफिकच्या मुळे असेल, इतर डिस्टन्सेसमुळे असेल, अंतरामुळे असेल, माझी ट्रान्सपोर्ट कॉस्ट जास्त होती. मी घरातनं वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून अगदी 10-10, 11-11 तास काम केलं तरी महिन्याला एका कामगारापोटी, एका कर्मचाऱ्यापोटी येणारी टेक्निकल नेटवर्क कॉस्ट ही ट्रान्सपोर्ट कॉस्ट पेक्षा कमी आहे. त्यामुळे कंपन्यांचं अर्थकारण करोनाशी नसून या कॉस्टशी निगडित आहे. आणि माझ्या आज मितीच्या आयकराच्या कायद्यांमध्ये कन्व्हेन्स अलावन्सची पद्धत असल्यामुळे त्याच्या टॅक्सेशन प्रोव्हिजन आहेत, पण माझ्या नेटवर्कच्या प्रोव्हिजन्स नाहीत. त्या जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत अर्थकारण, समाजकारण बदलत राहील का याचाही विचार करावा लागेल. आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की अनेक मोठ्या कंपन्या ज्या काही शेकड्यांनी, हजारांनी कर्मचारी नेमतात, ते असं म्हणतात की आता ट्रान्सपोर्ट कॉस्टही मी तुम्हाला किंवा नेटवर्क कॉस्टही मी तुम्हाला पगारातनं देणार नाही. कारण आपल्याला आधीच्या काळामध्ये पगार मिळत असताना बेसिक, डीए, एचआरए, ट्रान्सपोर्ट वगैरे, कन्व्हेन्स वगैरे मिळत असायचा, त्यामुळे तो प्रत्यक्षात ती रक्कम माझ्या खात्यात जमा व्हायची. आता अनेक कंपन्या असं म्हणायला लागल्या की तू नेटवर्क वापर ना. आम्ही कुठे नाही म्हणलं. आम्ही ग्लोबल एरियावरती, ऑफिसच्या पातळीवरती एक लोकल ग्लोबल नेटवर्क व्हेंडर नेमतो आणि तो तुमच्या भागातल्या लोकल नेटवर्कच्या मदतीनं तुम्हाला नेटवर्क पुरवत राहील. आम्ही कंपनीच्या पातळीवर नेमलेल्या माणसाला बिल देऊ, तो तुमच्या वतीने त्या लोकल एरियाला देईल. यामध्ये माझं टेक होम पेचं गणित बदलतं. परंतु माझ्या कारचा हप्ता, माझ्या घराचा हप्ता, माझा प्रीपेड मोबाईल, माझा डेबिट कार्ड हा खर्च तर काही बदललेला नाही. पण माझा टेक होम पे जर बदलत असेल तर नियमित उत्पन्नाच्या साधनासाठी, ज्याची आपण आधीच्या मुद्द्यामध्ये चर्चा केली, मला साधनं शोधावी लागतात. अशा दृष्टिकोनातून आधीच्या मुद्द्याशी या वर्क फ्रॉम होमची गणितं जुळलेली आहेत आणि याचा एकत्रित परिणाम हे बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण आहे, हे लक्षात घ्यावं लागतं. हे केवळ नेटवर्क पुरेसं मर्यादित नाही.
आपल्याकडे सगळ्यात पहिल्यांदा बंद जर काही पडलं असेल तर ते शाळा पडली आणि बराच काळ त्या बंद राहिल्या. शिक्षण संस्था झाल्या, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट झाल्या. याची जी गणित बदलली ते आपण बघण्यात घेऊन काय. पूर्वीच्या काळामध्ये घरातले नवरा बायको काम करायचे, मुलं शाळेत जायची किंवा नंतर ती डे केअर सेंटरला असायची. त्यामुळे घरामध्ये निवृत्त जर राहिलेच असतील तर ती माणसं हीच आपल्या घरामध्ये होती. त्यामुळे एक मला लॅन किंवा वायफाय घेऊन पुरायचं. आज वर्क फ्रॉम होमच्या काळामध्ये नवराही घरातनं काम करतोय, बायकोही घरातनं काम करते, घरातली मुलंही घरातनं ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे 3-3, 4-4, 5-5 अशी जरी मी वायफाय नेटवर्क घेतली तरी ती मला पुरेशी पडत नाहीये. त्यामुळे एकीकडे कॉर्पोरेट लेव्हलवरती असलेल्या नेटवर्क प्रोव्हायडर्सचा बिझनेस कमी होतोय, पण लोकल एरियावरती असलेल्या नेटवर्क प्रोव्हायडर्सचा बिझनेस वाढतोय. ही जी गणित आहेत हे बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण. याच्यामध्ये संघटित क्षेत्रामधनं, व्यावसायिक क्षेत्रामधनं आपण जे असंघटित क्षेत्राकडे जातोय आणि जे दैनंदिन स्वरूपामध्ये जातोय आणि ज्याचा अंत फार लवकर येईल अशातली परिस्थिती नाही. हे बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण. अलीकडच्या काळामध्ये केवळ हे नेटवर्क पुरेसं, सॉफ्टवेअर पुरेसं, हार्डवेअर पुरेसं बदलतंय अशी गणित आहे. साधं उदाहरण पहा. नेटफ्लिक्सला मिळालेला वाढता पाठिंबा, युट्यूबला मिळालेला वाढता पाठिंबा, याच्यामध्ये कोणत्या पद्धतीच्या चॅनल्सना मिळणारा पाठिंबा वाढतोय हे बघण्याजोग आहे. लोक कशाच्या बाबतीत आता जास्त सक्षम झाली, कशाकडे जास्त लक्ष द्यावी लागले हे आपण पाहिलं. करोनाच्या काळात, सुरुवातीच्या काळामध्ये ज्या सरसकटपणाने काही पद्धतीचे गैरव्यवहार झाले ते नंतरच्या काळात झाले नाहीत. आणि त्यामुळे एकंदरीतच समाज माध्यमांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो का हाही विचार करावा लागला. केवळ शेअर बाजाराच्या साधनातूनच लोकांनी पैसे मिळवले असं नाही. ज्या वेळेला नितीन गडकरींसारखे कार्यक्षम मंत्री म्हणतात की माझ्या व्हिडिओजमुळे मला चांगली प्रसिद्धी मिळाली, काम करायची संधी मिळाली आणि त्यातनं मला युट्यूबच्या माध्यमातून पैसे मिळाले, तर नितीन गडकरी हे त्याचं एकमेव उदाहरण नाहीये. आजच्या मी मगाशी म्हटलं तसं माझ्या युट्यूब चॅनलला मिळणारा प्रतिसाद, त्यातनं माझ्या ट्रेनिंग प्रोग्राम्सना मिळणारा प्रतिसाद, हे खरं सांगायचं म्हणजे एका वेगळ्या पद्धतीच्या रोजगाराच्या, उत्पन्नाच्या, अर्थार्जनाच्या आणि शिक्षणाच्या संधी आहेत. आता येणाऱ्या काळामध्ये किती मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स तुम्हाला प्रत्यक्षात शिकवतील आणि किती प्रमाणामध्ये तुमची लेक्चर्स, तुमची प्रोजेक्ट्स, तुमची सबमिशन्स ही ऑनलाईन होतील याचा विचार करावा लागेल. विशेषतः आपल्या भारतामध्ये ज्या पद्धतीनं मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेसमध्ये परराज्यातनं दुसरीकडे जाऊन ऍडमिशन घ्यायचं प्रमाण गेल्या काही वर्षात घटलंय. ते आता करोना गेलेला असतात, त्याचं ते घटण्याचं कारण हे निर्बंध, वाहतुकीचे निर्बंध, राहायच्या अडचणी, खायच्या प्यायच्या अडचणी आणि एकंदरीतच शिक्षण संस्थांमध्ये प्रत्यक्षात मुलांना येऊन शिकवायला असलेले निर्बंध हे जरी कारणीभूत होत असले तरी तुमच्या असं लक्षात येईल की अलीकडच्या काही महिन्यामध्ये या निर्बंधांमध्ये प्रचंड मोठी शिथिलता आली आहे. परंतु विद्यार्थी आता होता होईतो आपल्या राहत्या घराच्या जवळच्या शिक्षण संस्थांना प्राधान्य देत आहेत आणि त्यामुळे अनेकदा पुण्यासारख्या शहरांमध्ये किंवा बंगलोर सारख्या शहरामध्ये आपण पाहतोय की शिक्षण संस्थांनाही स्वतःच्या अभ्यासक्रमांचा विचार करावा लागतोय. आणि शिक्षण संस्था हे काय पद्धतीचं एक आर्थिक क्षेत्र आहे याची चर्चा करण्याचा आजचा व्यासपीठ नाही, परंतु हेही एका बदलत्या अर्थकारणाचं, बदलत्या समाजकारणाचं चित्र आहे का याचा विचार केला पाहिजे. हे केवळ शिक्षण, हे केवळ आरोग्य, हे केवळ शेअर बाजार, हे केवळ गुंतवणुकीची साधनं, हे केवळ हार्डवेअर, सॉफ्टवेअर किंवा नेटवर्क याच्यापुढे मर्यादित राहिलेले नाही. शिक्षण संस्थांच्या खालोखाल फार मोठ्या प्रमाणावरती गेल्या 2-2.5 वर्षामध्ये ज्याच्यामध्ये फार मोठा विपरीत परिणाम झाला त्याचं गणित आपण पाहू. लोक आता पुन्हा एकदा नव्यानं पर्यटनाचा विचार करतात, कारण पर्यटन हे हॉटेल त्याच्यावरती सगळ्यात मोठा बदल झाला होता. आता त्यातनं लोक बाहेर येत आहेत, ती क्षेत्र बाहेर येत आहेत. पण आता असं लक्षात आलं की इथनं उठून परदेशात जाणं किंवा इथनं उठून दुसऱ्या राज्यात जाणं हे आता पूर्णपणाने बंद झालं असं नाही. पण लोक होता होईता आपल्या जवळपासच्या भागात, आपल्या स्थानिक भागामध्ये पर्यटनाला संधी देतात किंवा क्षेत्र निवडतात, हे गणित पाहिलं. आणि मग अशा वेळेला लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की साहजिकच भारतातनं किंवा महाराष्ट्रातनं उठून लोक काश्मीरला जात नाहीये तसं नाही,
पण महाराष्ट्रामध्ये आणि त्यातही छोट्या कालावधीच्या ट्रिप्स कडे पाहायची गणितं बदलली. यातनं अभयारण्याकडे जाण्याची गणितं असतील, लोणावळ्यासारख्या ठिकाणी, महाबळेश्वर सारख्या ठिकाणी, माथेरान सारख्या ठिकाणी, अशा अगदी भंडारदऱ्यासारख्या ठिकाणी जाणारी जी गणितं बदलतात, त्या रिसॉर्ट्सची स्वरूप बदलतात का? त्यातनं स्थानिक रोजगारांचं स्वरूप बदलतं का? स्थानिक खाण्यापिण्याच्या सवयीच्या बदलतात का? याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. हे बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण. एक काळ आपल्या देशामध्ये एक महत्वाचा कल आणि नूर असा होता की मॉल खरेदी किंवा मॉल संस्कृती ही मोठ्या प्रमाणावरती होती. पण करोनाच्या काळाने तुम्हाला आणि मला असं शिकवलं की त्याच बरोबरीने जेवढा मॉल महत्वाचा आहे त्याच्याही पेक्षा जास्त माझ्या कोपऱ्यावरती असलेला किराणा मालाचं दुकान हे जास्त महत्वाचं, कारण तो जास्त काळ उघडा असतो. मी जास्त काळ तिथं जाऊ शकतो आणि वेळ प्रसंगी मी त्याला घरपोच डिलिव्हरीही द्यायला सांगू शकतो, जी काही वेळेला मॉल मला देत असेल. याचा अर्थ माझी खरेदीची जागा जी मॉल केंद्रित होती ती आता पुन्हा एकदा माझ्या आई वडिलांच्या पिढीसारखी किराणा दुकानदार केंद्रित होती. यातनं पुन्हा एका वेगळ्या स्वरूपाच्या संघटित क्षेत्राकडनं मी असंघटित क्षेत्राकडे येतो का याचा विचार करावा लागेल. म्हणजे या दोन मुद्द्यांच्या माध्यमातून किती क्षेत्रांमध्ये आपलं अर्थकारण बदललं आणि म्हणून समाजकारण बदललं, आणि त्याच बरोबरीने आपलं समाजकारण बदललं म्हणून आपलं अर्थकारण बदललं याचा विचार केला. याच बरोबरीने एक वेगळं बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण गेल्या काही महिन्यांमध्ये, गेल्या काही वर्षांमध्ये आपण अनुभवलं आणि येणाऱ्या काळामध्ये ते वेगळ्या पद्धतीनं सुरू झालं. काही वेळेला आपण त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहिलं, हे नाकारता येत नाही. आणि कोणताही राजकीय संदर्भ मला याला अभिप्रेत नाही. तो लावायचा असल्यास पूर्णपणानं उभा आहे, कारण आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. पण वक्ता म्हणून मला राजकीय संदर्भ या मुद्द्याला अभिप्रेत नाही. एक गोष्ट आपण लक्षात, की त्या करोनाचा सामना करायचा म्हणून आपण एक वेगळं पाऊल घेतलं. खरं सांगायचं म्हणजे ती निर्बंधातनं जन्माला आलेली अत्यावश्यकता होती. कारण मला मालाची वाहतूक करता येत नव्हती, देशांतर्गतही करता येत नव्हती, देशाबाहेरही करता येत नव्हती. अनेक देशांनी अगदी आत्ताच्या काळामध्ये त्यांच्या देशातल्या एअरपोर्टवरची बंदी उठवली. देशांची नावं घेण्याची आवश्यकता नाही. मला माल हलवता येत नव्हता, मला माणसं हलवता येत नव्हती. मग तो कच्चा माल असेल, पक्का माल असेल, स्किल्ड लेबर असेल, अनस्किल्ड लेबर असेल, आमच्याकडे ती व्यवस्था. पैसे परमेश्वर कृपेनं मी इलेक्ट्रॉनिकली हलवू शकत होतो, ट्रान्सफर करू शकत होतो, पण माल काही मी इलेक्ट्रॉनिकली हलवू शकत नाही, माणसं मी काही हलवू शकत नाही. आणि त्यामुळे होता होईतो जे माझ्या अखत्यारीत आहे, ज्याचे नियम मी एकटा बनवू शकतो, अशा गोष्टी करणं, याला आपण आत्मनिर्भर म्हटलं का? आत्मनिर्भर म्हणणारा आपला एकमेव देश नव्हता, अनेक देशांनी ते केलं. त्यातनं ज्या गोष्टींकडे आपण आधीच्या काळामध्ये लक्ष दिलं नाही, मग ते दिलं नाही, देऊ शकलो नाही, त्याच्या चर्चा नंतर करू. दिलं गेलं नाही, ती क्षेत्र पुन्हा एकदा चर्चेतच आली असं नाही, तर ती कृतीतही आली का? आणि त्यामुळे माझ्या रोजगाराच्या संधी बदलल्या का याचा विचार करू. या आत्मनिर्भरतेचं आपल्या देशातलं एक स्वरूप किंवा प्राधान्यक्रम असा होता की होता होईतो लघु उद्योग, कुटीर उद्योग यांना मी चालना दिली. यातनं माझी प्रोडक्शन सेंटर्स ही जी सिटी सेंट्रिक होती, शहर केंद्रित होती, ती आता खेडे केंद्रित जरी नसली तरी आपण देशाच्या आतल्या भागांमध्ये हलवू शकलो का? म्हणजे या आत्मनिर्भरच्या प्रक्रियेमध्ये ती कागदोपत्री राहिलेली घोषणा आहे की नाही, हा राजकीय वादाचा आणि राजकीय चर्चेचा विषय राहील. परंतु जिथे प्रत्यक्षामध्ये आपल्याकडे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री केंद्रीय पातळीवरती 1988 साली निर्माण झाली, ती काही आज नाही झालेली, पण गेल्या 7-8 वर्षाच्या काळात आणि त्यातही गेल्या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये आपल्या असं लक्षात आलं की आपण जाणीवपूर्वक एक सरकार म्हणून, एक धोरण म्हणून, एक देश म्हणून, एक राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणून आपण ही केंद्र फूड प्रोसेसिंग सेंटर, पूर्वी अन्न, वस्तू, उत्पन्न, कृषी माल हा फूड प्रोसेसिंग सेंटरशी दिला जात असे, आता आपण हळूहळू फूड प्रोसेसिंग सेंटर ही ऍग्रिकल्चर प्रोडक्शन सेंटर्सच्या जवळ न्यायला लागली. यातनं केवळ वाहतूक खर्च बदलला असं नव्हे, तर यांनी रोजगाराची केंद्र बदलली आणि त्यामुळे दीर्घ काळामध्ये, मध्यम काळामध्ये खेड्यांकडनं शहराकडे येणाऱ्या कामगारांचं प्रमाण बदलेल का?
आणि मग जर तंत्रज्ञान बदलत असेल, कलाकौशल्य बदलत असेल, तर ते कलाकौशल्य तंत्रज्ञानही या उत्पादन केंद्राबरोबर देशाच्या अंतर्गत भागापर्यंत जाईल का? मग यातनं शिक्षणाची केंद्र, रोजगाराची केंद्र, उत्पन्नाची केंद्र, वाढत्या उत्पन्नामुळे उपभोगाची केंद्र ही बदलतात का? हे बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण असेल का? याचा विचार केला पाहिजे. आणि मग असा जर विचार करायचा झाला तर दिलेल्या वेळेमध्ये विवेचन पूर्ण करण्याच्या दृष्टीनं शेवटच्या 2 मुद्द्यांकडे वळतो. आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीनं संरक्षण आणि इतर काही अपारंपरिक क्षेत्रांचा विचार केला गेला याचा विचार करू. आपण कोरोनाच्या आधीच्या काळामध्येही लॉजिस्टिक या इंडस्ट्रीकडे लक्ष दिलं आणि त्यातून IRCTC आणि कंटेनर कॉर्पोरेशन सारख्या कंपन्यांना मिळालेली चालना आपण पाहिलं. आज याचं महत्व आपल्याला कोरोनाने पटवून दिलं. ज्या औषधी कंपन्यांनी वेळेच्या आधी घोषणा केली पण प्रत्यक्षात तशा मालाची निर्मिती करू शकले नाही किंवा निर्मिती केली तरी त्याचं वितरण करू शकले नाहीत, त्या कंपन्यांची आज चुकीचे दिवस वैद्यकीय कंपन्यांना असतानाही शेअर बाजार आणि धोरणकर्त्यांच्या नजरेतनं त्या कंपन्या उतरल्या. ही जशी गणितं पाहिली तसं जे याचा उपयोग करून घेऊ शकले त्या कंपन्यांनी किती चांगल्या पद्धतीने कामगिरी केली आणि त्यामुळे लॉजिस्टिक ही जी एक नवीन इंडस्ट्री, नवीन म्हणता नाही येणार, ती अस्तित्वात आधीपासून होती, पण ती केवळ चर्चेचा विषय न राहता जेव्हा कृतीचा विषय झाली ते बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण असतं का? कारण औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारं लॉजिस्टिक, त्याच्यामध्येही वैद्यकीय कंपन्यांसाठी लागणारं लॉजिस्टिक, वाहतुकीसाठी लागणारं लॉजिस्टिक, हॉटेलसाठी लागणारं लॉजिस्टिक, पोलाद उद्योगाला लागणारं लॉजिस्टिक, सिमेंट उद्योगाला लागणारं लॉजिस्टिक, रसायन उद्योगाला लागणारं लॉजिस्टिक, खत उद्योगाला लागणारं लॉजिस्टिक, बी बियाणाला लागणारं लॉजिस्टिक, किराणा सामानाला लागणारं लॉजिस्टिक, दूध फळं याच्या दूध फळं अंडी ब्रेड पाव अशा सारख्या नाशिवंत पदार्थांना लागणारं लॉजिस्टिक, भाज्या फळं फुलं यांचं बदलतं स्वरूप यांना लागणारं लॉजिस्टिक, याला जेव्हा एकदम वाढ झाली तेव्हा ज्या इंजिनिअरिंग स्टुडंट्सना लॉजिस्टिक मध्ये पूर्वी करिअर करता आली नाही, आज ती लॉजिस्टिक इंडस्ट्री सगळ्यात मोठं रोजगाराचं केंद्र बनते. हे बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण आहे का? तुमच्या माझ्या घराच्या रचना बदलतात, हे बदलतं अर्थकारण, बदलतं राजकारण आहे का? मधला काही काळ रिअल इस्टेटमध्ये अनेक ठिकाणी मोठाले हाऊसिंग कॉम्प्लेक्सेस बांधले जात असताना एखादी छोटी जागा डायनिंग हॉल म्हणून दिली जात असेल. आपण गेल्या काही आठवड्यांमध्ये काही महिन्यांमध्ये पाहिलं की नव्यानं सुरू होणाऱ्या हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये त्या फ्लॅटची जाहिरात करताना स्पेशल एरिया फॉर अ वर्क स्टेशन अशा पद्धतीची जाहिरात केली जाते. हे बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण असतं का? त्याच बरोबरीने एखाद्या मोठ्या बिल्डिंग मध्ये, मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये एखादा रिसेप्शन एरिया दिला जात असताना जर कुलिनिक एरिया दिला जातो, व्हॅक्सिनेशन एरिया दिला जातो, डिहायड्रेशन एरिया दिला जातो, हे बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण आहे का? म्हणजे एखादा हॉल कमी असला तरी चालेल, एखादी बेडरूम कमी असली तरी चालेल, पण एक छोटा एरिया असा करेल की जिथे एका जागी मी बरीच फाय केंद्र घेतली तर नवरा बायको, घरातली शिकणारी मुलं आणि घरातले सिनियर सिटीजन या सगळ्यांना चांगलं नेटवर्क मिळत एका ठिकाणाहून मी काम करू शकतो का, याचा विचार करत असेल तर हे बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण. याच्या बरोबरीनं संरक्षणासारख्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करायला लागतो, संरक्षण या विषयाचा एक राष्ट्र म्हणून, एक अर्थव्यवस्था म्हणून आपण याच्या आधी विचार केला नाही असं मी म्हणणार, परंतु आजपर्यंत होता होईतो संरक्षणाची व्याख्या ही आपल्या देशामध्ये आपल्या राष्ट्रीय सीमांचं संरक्षण अशा पद्धतीनं केली गेली. त्यामुळे युद्ध किंवा त्याची शक्यता आणि त्याबद्दलची अशांतता हा आपल्या संरक्षणाचा गाभा राहिला. आपण संरक्षणाकडे जगातल्या इतर काही देशांप्रमाणे या आधी कधीच अर्थार्जन म्हणून बघितलेलं नाही, परंतु करोनाच्या काळामध्ये चीननं निर्माण केलेली परिस्थिती असेल किंवा आज मी तिला आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा स्वरूपाची असलेली अस्थिरता असेल, यामुळे संरक्षणाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहावं लागलं आणि त्यामुळे सध्याच्या गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये, सध्याच्या अर्थार्जनाच्या क्षेत्रामध्ये, सध्याच्या रोजगाराच्या क्षेत्रामध्ये संरक्षण उद्योगांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला का? हेही बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण आहे. मग यातनं निर्माण होणाऱ्या तंत्रज्ञानाच्या संधी,
यातनं निर्माण होणाऱ्या उत्पन्नाच्या संधी, यातनं निर्माण होणाऱ्या गुंतवणुकीच्या संधी, याचाही विचार आपल्याला करावा लागेल. कदाचित एक धोरणकर्ता म्हणून, एक अर्थव्यवस्था म्हणून, एक समाज व्यवस्था म्हणून गेल्या 2.5 ते 3 वर्षाच्या कोरोनाच्या काळामध्ये आपण एक देश बनून याची परिस्थिती बदलू शकलो. हे बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण. आज रशिया नंतरच्या काळामध्ये आपल्या परराष्ट्रीय धोरणाला, आपल्या परराष्ट्र मंत्र्याला मिळत असलेला मान सन्मान, हे बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण. आणि याची परिणिती जेवढी राजकीय असते, याची परिणिती जेवढी सामाजिक असते, त्याची परिणिती तितकीच आणि कदाचित त्याही पेक्षा जास्त अशी आर्थिक असते. हेही चित्र आपण पाहिलं. आणि यातनं एक देश म्हणून, एक धोरणकर्ता म्हणून, एक समाज व्यवस्था म्हणून आपण आपली भूमिका बदलतो का, हे पाहिलं पाहिजे. गेल्या 2-2.5 वर्षाच्या कोरोनाच्या काळामध्ये एक राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणून आपलं नुकसान झालं नाही असं म्हणणं, हे निखालस मूर्खपणाचं ठरेल, केवळ धाडसाचं ठरेल असं नाही. पण त्याचबरोबरीने जर राजकीय रंगसंगतीमध्ये आणून द्यायची नसेल, तर एक गोष्ट लक्षात येते की जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेमध्ये आपली परिस्थिती बरी आहे. मला समर्थन करायचं नाही, म्हणजे भ्रष्टाचार ही जागतिक समस्या आहे असं म्हणायचं नाही मला. जे होतं ते अडचणीचंच होतं आणि त्याच्यात अडचणी होत्या हे जरा सुद्धा नाकारायचं. परंतु त्यातल्या त्यात जर माझी परिस्थिती बरी असेल, तर माझं जागतिक अर्थकारणातलं स्थान बदलतंय का, याचा विचार करावा लागतो. आणि हे प्रत्येक क्षेत्रात या ना त्या स्वरूपात करा. म्हणजे जिथे मी पोझिशन ऑफ स्ट्रेंथ मधनं काम करू शकतो, एक सक्षम स्थान म्हणून काम करू शकतो. काही वेळेला ते भूराजकीय म्हणजे जिओपॉलिटिकली असू शकतं. चीनला करोना नंतर जो आंतरराष्ट्रीय विरोधाला तोंड द्यावं लागलं, नंतरच्या टप्प्यावरती रशिया युक्रेन वॉर मध्ये रशियाला तोंड द्यावं लागलं. यातनं याच्या जवळपास असलेलं जिओपॉलिटिकल महत्व माझ्या देशाचं वाढलं. या काळामध्ये ज्या ना त्या स्वरूपामध्ये एक देश म्हणून जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेमध्ये जेव्हा माझी अर्थव्यवस्था चांगल्या पातळीवर राहते, IMF सारख्या एका आंतरराष्ट्रीय आणि तटस्थ संस्थेला असं म्हणावं लागतं की 2021-22 आणि 22-23 या वर्षांमध्ये जगात सकारात्मक दृष्ट्या वाढलेली एकमेव अर्थव्यवस्था भारत असेल. ह्या कारण आणि परिणाम दोन्ही असतात. मग अशा वेळेला स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासामध्ये आजपर्यंत नव्हती एवढी $630 बिलियन परकीय चलनाची गंगाजळी जेव्हा मी बाळगतो, हे पोझिशन ऑफ स्ट्रेंथ असते. येणारे रिफॉर्म्स हे पोझिशन ऑफ स्ट्रेंथ असतात. यातनं तुमची टेक्नॉलॉजिकल कोलॅबोरेशन वाढतात, यातनं तुमची डिफेन्स कोलॅबोरेशन वाढतात, यातनं तुम्ही 267 ब्राह्मोसची निर्यात करता, यातनं तुम्हाला सबमरीनच्या ऑर्डर्स मिळतात, यातनं BDL, BEL, HAL एकमेकांशी करार करतात, यातनं संरक्षण हे केवळ लष्करी साधन न राहता संरक्षण हे तुमचं आर्थिक साधन होतं. यातनं तुमचं अर्थकारण बदलतं, यातनं तुमचं समाजकारण बदलतं, यातनं तुमची विदेशी गुंतवणूक बदलते, यातनं तुमची वितरण केंद्र बदलतात आणि याचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिणाम असतात. हे बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण. आपण आज मितीला बदलतं अर्थकारण आणि बदलतं समाजकारण बदलत असताना होता होईतो गेल्या 2-2.5 वर्षाचा संदर्भ अशासाठी दिला, कारण हे अभूतपूर्व होतं. करोना येणं हेही अभूतपूर्व होतं, त्या संकटाची तीव्रताही अभूतपूर्व होती आणि कदाचित या परिस्थितीच्या रेट्यामुळे असेल, पण ज्या वेगाने आपण बदललो तो वेगही अभूतपूर्व होता. दरवेळेला असे बदल अशा वेगानेच होतात असं नाही. म्हणजे जसं साहित्यात म्हटलं जातं की क्रांतीची एवढी चर्चा होते तेवढी उत्क्रांतीची होत नाही. पण उत्क्रांती म्हणजे इव्होल्युशन ही सदैव होत असते, क्रांती ही अपवादाने होते. मग करोना ही जर क्रांती असेल तर आर्थिक आणि सामाजिक बदल ही उत्क्रांती असते. ते टप्प्याटप्प्यानेही होतात, हळूहळूही होतात. आपल्या देशाच्या अर्थकारणाचा, आपल्या देशाच्या समाजकारणाचा जर विचार करायचा झाला तर एक असं लक्षात येईल की हा करोनाचा, रशिया युक्रेनचा, चीनचा, अफगाणिस्तान तालिबानचा असा जरी संदर्भ सोडला तरी सुद्धा 1947 ते 2022 अशा 75 वर्षाच्या आपल्या आर्थिक इतिहासाचा, अशा 75 वर्षाच्या आपल्या देशाच्या राजकीय इतिहासाचा विचार करायचा झाला तर जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आपण कृषीप्रधान देश होतो. नंतरच्या एका टप्प्यावरती आपण उद्योग प्रधानतेकडे सरकलो आणि 1990च्या आर्थिक सुधारणा नंतरच्या काळामध्ये आपण वित्तीय सेवा प्रधान
किंवा सर्व्हिस सेक्टर डॉमिनेटेड अशी अर्थव्यवस्था झाली. माझं स्पष्ट मत असं आहे की उद्योग, कृषी आणि सेवा ही केवळ राष्ट्रीय ढोबळ उत्पन्न म्हणजे जीडीपीची 3 वेगवेगळी क्षेत्र नाही, तर या उत्पन्नाच्या 3 वेगवेगळ्या शैली आहेत, या खर्चाच्या 3 वेगवेगळ्या शैली आहेत, त्या उपभोगाच्या 3 वेगवेगळ्या शैली आहेत आणि त्या गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या शैली आहेत. परंतु हे बदल हळूहळू होत गेले, टप्प्याटप्प्यांनी होत गेले. निदान गेल्या 2-2.5 वर्षात ज्या वेगानं बदल झाले त्याच्या तुलनेमध्ये तो वेग खूप स्वस्त असतो. आणि मुळातच कोणतीही गोष्ट बदल म्हणून स्वीकारायला आपल्यापैकी सगळ्यांचा, अगदी माझ्या सहित, काही प्रकारचा विरोध असतो. त्यामुळे ज्या वेळेला बदल ही कमी वेगाने होतात त्यावेळेला आपल्यालाही विचार करायला, त्याच्याशी जुळवून घ्यायला जास्त संधी मिळते. करोनाने आता आपल्याला अशी संधी फार काळ दिली नाही आणि त्यामुळे ती कदाचित जास्त बदल झाली. म्हणून मी मगाशी गमतीने म्हटलं तसं की डिमॉनिटायझेशनला जे अनेक वर्षात जमलं नाही ते करोनानं काही आठवड्यात केलं. इथे तर आपण अनेक वर्षांचा विचार करतोय. पण असेही बदल होत असतात आणि करोनाच्या काळामध्येही हे बदल होत होते. आणि त्यामुळे सेवा क्षेत्राचा जो बदल होता की जिथे वय हा फक्त एक आकडा असतो किंवा संख्या असते, अशा कला कौशल्यांना मिळत असलेला वाव आणि त्या दृष्टिकोनातनं घडत गेलेले बदल याचाही विचार तुम्हाला आणि मला करावा लागतो. हे बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण आहे. विषयाच्या आणि वेळेच्या बंधनात राहायचं म्हणून होता होईतो अलीकडच्या काळात जास्त भर दिला आणि त्यातही आपल्या देशावरती जास्त भर दिला. पण हे फक्त आपल्या देशामध्येच होतं अशातला भाग नाही. ज्यांना काळाच्या ओघाबरोबर बदलता आलं त्यांचीही उदाहरणं आपण पाहिली आणि आज आपल्या देशाच्या आजूबाजूला असलेल्या शेजारी राष्ट्रांमध्ये या ना त्या कारणानं जे एक प्रकारची अशांतता आहे ते त्या बदलाला सामोरे गेले नाही किंवा विपरीत कारणांनी आणि विपरीत दृष्टिकोनातनं गेले का याचाही विचार करावा लागतो. काही वेळेला बदल हे आपण ओढवून घेतो आणि मग जसं 91च्या आर्थिक संकटातनं बदल आपल्याला स्वीकारावे लागले, राजकीय इच्छाशक्ती दाखवून ते अंमलात आणावे लागले. इथे एक गणित लक्षात घ्यावं लागतं की अर्थकारणातले बदल हे त्याच्या सातत्यावर अवलंबून असतात. हे जे सातत्य वेळ प्रसंगी राजकीय किंमत चुकवून पण दाखवलेलं सातत्य, दाखवण्याचं धारिष्ट्य आणि साहस जे देश दाखवतात ते या बदलात यशस्वी होतात. 1991 ते 2022 या 31-32 वर्षाच्या काळामध्ये अगदी वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या टोकाच्या राजकीय रंगसंगतीची सरकार आपल्या देशानं केंद्रस्थानी पाहिली. पण जाणवणारी आणि लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की सरकारांची राजकीय रंगसंगती बदलली असेल पण आपल्या आर्थिक धोरणानं घुमजाव केलेला नाही. वेळ प्रसंगी सरकारच्या राजकीय रंगसंगतीनुसार योजनांची नावं बदलली असतील, योजनांचे प्राधान्यक्रम बदललेले असतील, पण ज्याला आपण कम्प्लीट युटर्न म्हणतो असं आपण कधी घेतलेलं नाही. फ्रेडरिक फॉर्सिसच्या एका कादंबरीचं किंवा कथाचं नाव जसं नो कमबॅक आहे तसं जणू काही आपण आर्थिक सुधारणांना सांगत होतो की नो कमबॅक. आणि त्यामुळे आज 58% वाटा सेवा क्षेत्र माझं देत. त्यामुळे आज माझे $630 बिलियन आहे. त्यामुळे जगातला एकमेव देश आज आपण T+1 सेटलमेंट मध्ये. आज त्यामुळे जगात सगळ्यात कमी प्रभाव पडलेला केवळ करोनाच्या काळानंतरचा नव्हे तर अगदी 2008च्या मंदीनंतरच्या काळातलाही आपला देश आहे. हे बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण आणि त्या दृष्टिकोनातनं गेल्या काही वर्षात आपल्या देशाचं अर्थकारण, आपल्या देशाचं समाजकारण हे 1991 सारख्या अगतिकतेतनं झालेलं नाही तर पोझिशन ऑफ स्ट्रेंथ मधनं झालं. हे बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण आणि या दृष्टिकोनातनं विचार करायचा झाला तर जर याची सविस्तर चर्चा हवी असेल तर 2 गोष्टी सांगतो आणि आपली रजा घेतो. एक, माझ्या अर्थानुभूती या पुस्तकामध्ये या विषयांवरची सविस्तर चर्चा आणि लेख मी केले आहेत. त्याचबरोबरीने चंद्रशेखर टिळक या माझ्या युट्यूब चॅनलवरतीही या संबंधातले वेगवेगळ्या नावांचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. त्या व्हिडिओत नसलेले बरेच मुद्दे मी इथे घेतले. या मुद्द्यांवरती प्रत्येकाची सहमती होईल असल्या भ्रामक अपेक्षेत मी नाही, परंतु निदान याला विरोध करायचा म्हणून जरी या मुद्द्यांचा विचार केला तरी माझा आणि आयोजकांचा हेतू सफल होईल. होता होई तो निष्कारण सनसनाटी करण्याचा विचार नव्हता, परंतु साधारणपणे चाकोरीच्या बाहेर जात माझी काही मतं, काही निरीक्षण नोंदवण्याचा
हा यथाशक्ती यथामती प्रयत्न आपल्या पसंतीस उतरला असेल अशी आशा करतो आणि लवकरात लवकर पुन्हा एकदा निदान ऑनलाईनच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटीच्या रूपात न जमलं तर उत्तमच अशा सविस्तर विवेचनांची आणि जमल्यास एकापेक्षा जास्त व्याख्यानांची संधी मिळेल अशी आशा व्यक्त करत आपल्या सगळ्यांच्या आणि आयोजकांच्या अनुमतीनं हे सेशन किंवा हे सत्र इथंच पूर्ण करण्याची आपल्याकडे अनुमती मागतो. मनपूर्वक धन्यवाद.